श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर। तब्बल 16,684 बक्षिसे 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू। फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील। योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे। यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, वर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालिचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत। याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत। योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बाजारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे। कोरेगाव शहरात मेन रोडवर आयडीबीआय बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। जिहेकटापूर योजनेच्या धर्तीवर आणखी 5 मोठे बंधारे बांधणार। कोरेगाव मतदारसंघाचा शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार। आमदार महेश शिंदे। कुमटे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे। यापूर्वी महायुती सरकारने 2 टीएमसी पाणी या मतदारसंघाला दिले असून जिहेकटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर आणखी 5 मोठे बंधारे उभारण्यात येणार आहेत। त्याद्वारे 2.5 टीएमसी पाणी मतदारसंघाला आणखी उपलब्ध होणार आहे। बारामाही ओढे, नाले आणि नद्या खळखळून वाहतील आणि शेती पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊन शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला। कुमठे तालुका कोरेगाव येथे 3 कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी 12:30 वाजता झाला। त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, विद्यमान अध्यक्ष निलेश यादव, हनुमंतराव जगदाळे, सुनील भोसले, सुधीर जगदाळे, पैलवान शुभम जगदाळे, शिवाजी रोमन, संभाजी चव्हाण, ॲडव्होकेट अशोकराव वाघ, पोपटराव जगदाळे, संभाजी तात्या चव्हाण, महेश जगदाळे, संजय चव्हाण, तन्वेश जगदाळे, ॲडव्होकेट भैयासाहेब जगदाळे, गोरख तुपे, आप्पा पैलवान, ग्रामपंचायत सदस्य मीना जगदाळे, सुषमा जगदाळे, अर्चना वाघ, साधनाताई जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य तानाजीराव पाटील, विकास सोसायटीचे पदाधिकारी व संचालक, आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, मॅटर ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आमदार महेश शिंदे यांनी कुमठे गाव स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले। मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेमध्ये कुमठे गावाने भाग घ्यावा असे आवाहन करत आमदार महेश शिंदे यांनी कुमठे गावासाठी स्वतंत्र जनावरांचा सर्व सुविधायुक्त दवाखाना उभारण्याचा शब्द दिला। राजकारणासाठी राजकारण जरूर करा, मात्र गावाच्या विकासाच्या आड येऊ नका असा विरोधकांना सल्ला देत त्यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला। निवडणुका येतात आणि जातात, मात्र गावचे गावपण कायम राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रारंभी आमदार महेश शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। विकास कामांचा विविध ठिकाणी शुभारंभ झाल्यानंतर ज्योतिबाच्या पारावर आमदार महेश शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। हनुमंतराव जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करून आमदार महेश शिंदे यांनी कुमठे गावासाठी भरीव निधी दिला असल्याचे सांगितले। ॲडव्होकेट अशोकराव वाघ यांनी आभार मानले। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते। कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही आता आपण कोरेगाव तालुक्याला 2 टीएमसी एक्स्ट्रा पाणी दिलंय। आता कोरेगाव तालुक्याच्या पायाला म्हणजे नदीत 5 मोठे बंधारे जिहेकटापूर सारखे बांधतोय, ज्याच्यामधून हे पाणी उचललं जाईल। 5 बंधारे बांधतोय जिहेकटापूर। 2.5 टीएमसी पाणी आपण नदीत साठवतोय आणि 2.5 टीएमसी पाणी आपल्या डोक्यावर साठवतोय, ज्याच्यामुळं तुमचे सगळे ओढे नाले, वसना, वांगणा, सगळ्या नद्या कोरेगाव तालुक्याच्या 12 वाहत्या होणार, लक्षात घ्या। त्यामुळे कॅनलला पाणी असू नसू आम्हाला काही फरक पडणार नाही। अशा पद्धतीची सिस्टीम आज आपण या ठिकाणी करतोय आणि त्याच्यासाठी आपल्याला 1200 कोटीचा निधी ऑलरेडी मिळाला केंद्राकडून। आता त्याची टेंडर होऊन कामाला सुरुवात होईल।
ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या मागचा एक उद्देश आहे की आज आपण 98% सिंचनाकडे जातो. कलेक्टर साहेबांनी काल सांगितलं एवढं प्रचंड तुमच्याकडे पाणी येणार आहे. साखर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली. सातारा जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांनी परवानगीशिवाय सुरू केला गळीत हंगाम. शेतकरी संघटना आक्रमक. गळीत हंगाम सुरू करताना साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील 2 मोठ्या राजकीय ताकदीच्या नेत्यांच्या खासगी साखर कारखान्यांनी परवाना न घेताच गाळप सुरू केले आहे. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन देखील साखर आयुक्त कोणतीही कारवाई करत नाहीत याचे मोठे नवल आहे. कोरेगाव तालुक्यातून राजरोसपणे ऊस पळवला जात आहे. शेतकऱ्यांना आमिष दाखवले जात आहे. या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव आणि सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी केली आहे. या संदर्भात जाधव व सुतार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमवेत गुरुवारी दुपारी 4:30 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी साखर आयुक्त कार्यालयातून करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराची सविस्तर माहिती दिली. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवदास जाधव, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे व प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. परवानगीशिवाय गाळप सुरू करणाऱ्या साखर कारखान्यावर साखर आयुक्त कार्यालयाकडून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिला असला तरी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली असलेल्या खासगी साखर कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली आहे. कोरेगाव तालुक्यातून ऊसाची पळवापळवी सुरू झाली असून साखर आयुक्त मात्र दुर्लक्ष करत आहेत असे स्पष्टपणे दिसून येत आहे. साखर आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार कोणत्याही कारखान्याला गाळप सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक केले आहे. मात्र साखर आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राजकीय ताकद वापरत परवानगीशिवाय गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई अन्यथा ऊसाची वाहने अडवली जातील असा स्पष्ट इशारा सुतार यांनी दिला आहे. डॉक्टर कोडे यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले की आपले निवेदन तात्काळ साखर आयुक्त कार्यालयाकडे पाठवले जाईल. आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि ते देतील त्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल. नमस्कार, मी मधुकर जाधव, जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना. ऊस 2025-26च्या गळीत हंगाम यंदा चालू व्हायच्या 1 नोव्हेंबरला चालू होणार असताना कारखान्यांनी 2 कारखान्यांनी परवाना नसताना सुद्धा दोन्ही कारखाने चालू केलेले आहेत. तरी ती बिले मिळतील याची गॅरंटी नसताना सुद्धा शेतकऱ्यांनी सावध व्हावे. कारण की साखर आयुक्तांनी त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत की त्यांना परवाना दिलेला नाही अजून. तरी त्वरित ही तोड बंद झाली पाहिजे, अन्यथा आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू. दत्तात्रय सुतार, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच माजी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष. आज आम्ही तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे की साखर आयुक्तांनी कारखान्यांना गाळप परवाना न देता गाळप चालू केलेलं आहे. त्या जिल्ह्यातील 2 कारखाने आहेत. त्या कारखान्यांनी गाळप परवाना नसताना गाळप चालू केलेले आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी बाधक आहे. कारण काय की यांना गाळप परवाना नसताना जर शेतकऱ्यांनी ऊस घातला तर तो ऊसाची पैशाची गॅरंटी कोण घेणार? उद्या जर कायदेशीर बाब उत्पन्न झाल्यास हे कारखाने हात झटकून उभे राहणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी सुद्धा सावध व्हावं की आपण कुठल्या कारखान्याला ऊस घालतोय आणि ज्या कारखान्यांना परवाने नाहीत त्या कारखान्यांना ऊस घातला तर त्याला जबाबदार कोण? या संदर्भात आपण आज तहसीलदार कार्यालयात येऊन तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे. त्यांना सांगितले आहे की हे जे बेकायदेशीर कारखाने चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि साखर आयुक्तांना ते कळवण्यात यावे आणि याच्या पुढे गाळप परवाना असल्याशिवाय कारखाने चालू नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या बाबतीत आम्ही तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. तरी तहसीलदार यांनी आयुक्तांना तात्काळ कळवावे की हे कारखाने बेकायदेशीर चालत आहेत आणि शेतकऱ्यांना सुद्धा ही गंभीर बाब आहे हे लक्षात घेऊन ऊस कोणाला घालायचा या बाबतीत आपण खात्री करूनच ऊस घालावे आणि या कारखान्यावर कारवाई करावी. आज अखेर कारखाने 25-26चा गळीत हंगाम चालू करताना आपण परवाना घेतला नाही हे यांच्या लक्षात येत असताना हे राजकीय दबावापोटी किंवा राजकीय भांडवल करून हे कारखाने दडपशाहीने चालवत आहेत. वय नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन उभारणार आहोत. पोलिसांनी सुद्धा यात लक्ष घालावं ना, अन्यथा आम्ही वाहने अडवणार आहोत आणि ऊस वाहतूक बंद पाडणार आहोत. कोरेगावातील समीना कुरेशी यांच्यावरील हल्ला प्रकरणी पोलीस अधीक्षकांना चौकशीचे निर्देश. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी घेतली दखल.
कोरेगाव येथील जिम व्यावसायिक सादिक कुरेशी याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी समीना शाहिद कुरेशी यांच्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिले आहेत। सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये गुरुवारी दुपारी 2 वाजता महिला आयोगाच्या जनसुनावणी कार्यक्रमांतर्गत समीना शाहिद कुरेशी व शाहिद कुरेशी यांनी चाकणकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। चाकणकर यांनी या असे कुरेशी दाम्पत्याने सांगितले। कोरेगाव पोलिसांनी पूर्णपणे अन्याय करत विरोधकांना मदत केली असून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे। या प्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस रुपालीताई चाकणकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या। त्यांनी देखील यापुढे कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पोलीस दलाला दिले असल्याचेही कुरेशी दाम्पत्याने सांगितले। श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाचे घेतले दर्शन, विधिवत केली पूजा अर्चा। सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता परंपरागत व ऐतिहासिक देवस्थान शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाचे दर्शन घेतले। पवित्र वातावरणात अत्यंत भक्तिभावाने अभिषेक, पूजा व अर्चा करत त्यांनी महादेवाचे स्मरण केले। या प्रसंगी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी रयतेच्या आयुष्यात सुखशांती समृद्धी नांदो अशी मनपूर्वक प्रार्थना केली। त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण देवस्थान परिसरात आध्यात्मिकतेचा आणि परंपरेचा मंगल सोहळा अनुभवास आला। या प्रसंगी स्वामी ब्रह्मानंद महाराज मठाधिपती जळगाव प्रतापगड विकास प्राधिकरण समितीचे सदस्य पंकज चव्हाण यावेळी उपस्थित होते। श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर, तब्बल 16,684 बक्षिसे, 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू। फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील। योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे। यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, व्हर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालीचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत। याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत। योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बाजारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे। कोरेगाव शहरात मेन रोडवर IDBI बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे।